Hello, students. Good day. In the last lecture, we studied the topic 1.2 on to the summit. आपण गेल्या तासाला 1.2 हा टॉपिक ऑन टू द समिट हा अभ्यास केलेला आहोत आणि त्याची सगळी मी व्हिडिओ आणि त्यावरली नोट्स त्याचबरोबर लेटर रायटिंग आणि त्याच्यावर आधारित ईमेल तुम्हाला पाठवून दिलेला आहे. त्याचा सविस्तर अभ्यास करा आणि वहीमध्ये लिहा आणि वाचा. आता आपण दुसरा टॉपिक आपण अभ्यास करतोय. सेक्शन 2 दुसरा विभाग पुस्तकामध्ये 11वीच्या इंग्रजी पुस्तकातील दुसरा विभाग. त्यातला पहिला टॉपिक जो आहे 2.1 चेरी ट्री पोयम कविता आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आईस ब्रेकर्स म्हणजे प्रास्ताविक माहिती काय सांगितली बघा. आणि तुमच्याजवळ समोर पुस्तक असेल तर पुस्तकात बघा किंवा स्क्रीनवर पहा. ट्रीज आर रिव्हियर्ड बिकॉज रिव्हियर म्हणजे जपणूक करणे, प्रोटेक्ट संरक्षण करणे. ज्यामध्ये झाडांचं आपण संरक्षण करतो कारण सांगायचे आहेत. त्यातील पहिला पॉईंट दिलेला आहे त्यांनी, दे गिव्ह अस जॉय. ट्रीज गिव्ह अस जॉय अँड वी हॅव टू राईट अदर 4 पॉईंट्स बिलो इट. त्याखाली आपल्याला उरलेले 4 पॉईंट लिहायचे. आय हॅव कम्प्लिटेड द 4 पॉईंट्स. मी हे 4 पॉईंट्स कंप्लीट केले आहेत बघा. नेक्स्ट या ठिकाणी तर नेक्स्ट पॉईंट नंबर बी, दे प्रोव्हाइड अस ऑक्सिजन अँड लेसन कार्बन डायऑक्साईड इन ॲटमॉस्फिअर. दुसरा पॉईंट, आपण झाडांचं संरक्षण का करतो? कारण ते आपल्याला ऑक्सिजन देतात आणि कार्बन डायऑक्साईड याचं प्रमाण कमी करतात वातावरणातील. नंबर नेक्स्ट सी, दे प्रोव्हाइड फूड मेडिसिन्स फॉर अस. आपल्याला झाडे अन्न औषध पुरवतात. नेक्स्ट डी, दे प्रोव्हाइड अस वूड फॉर हाऊसेस अँड पेपर ॲज वेल ॲज फ्युएल. आणि झाडं आपल्याला वूड लाकूड देतात कशाला? हाऊसेस घरं बांधण्यासाठी, पेपर कागद तयार करण्यासाठी, और फ्युएल किंवा इंधनसाठी. नेक्स्ट ई, दे प्रोव्हाइड शेल्टर फॉर बर्ड्स टू बिल्ड नेस्ट. त्याचप्रमाणे ते पक्ष्यांना घरटे बांधण्यासाठी निवारासुद्धा पुरवतात. नेक्स्ट पॉईंट, कॉलम ए शोज युअर इन्व्हॉल्वमेंट इन ग्रोईंग अ ट्री ॲज वेल ॲज द स्टेजेस इन द लाईफ ऑफ अ ट्री. कॉलम बी शोज द फिलिंग्स यू एक्सपिरियन्स ॲट ऑल द स्टेजेस, मॅच देम ॲप्रोप्रिएटली. आता या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे आणि तो ए बी कॉलम आहेत, यांच्या जोड्या लावायच्या आहेत. ए कॉलममध्ये तुम्ही झाड लावत असताना कोणकोणत्या त्या झाडाच्या जीवनातील अवस्था आहेत त्या आहेत. आणि बी कॉलममध्ये तुमच्या भावना प्रत्येक स्टेजवेळी झाड लहानपणापासून म्हणजे रोपट्यापासून ते मोठं वृक्ष होईपर्यंत त्याला फळे लागेपर्यंत त्याचे जे काही टप्पे आहेत त्या प्रत्येक टप्प्यामध्ये त्यावेळी तुम्हाला होणारा अनुभव, आनंद किंवा भावना या बी कॉलममध्ये दिलेले आहेत. तर ए कॉलममधील त्या झाडाचे अवस्था, एकूण स्टेप्स वाढण्याच्या विकास अवस्था, आणि बी कॉलममध्ये त्यावेळी तुमच्या मनामध्ये आलेल्या भावना यांच्यात जोड्या लावायचे. आता बघा पुस्तकामध्ये तुम्ही जरी बघितलं तर चालेल. कॉलम एमध्ये पहिला पॉईंट आहे, यू प्लॅन्टेड अ सॅपलिंग. सॅपलिंग मीन्स स्मॉल प्लॅन्ट. नंबर पॉईंट 2, यू वॉटर द प्लॅन्ट. झाडाला पाणी घातलेलं आहात. 3, यू सॉ द शूट ऑफ द फर्स्ट टाईम. शूट म्हणजे अंकुर, स्प्राउट, बड. नेक्स्ट 4, यू फेन्स्ड द प्लांट. फेन्स म्हणजे कुंपण घालणे. द प्लांट ग्रॅज्युअली सॉ लश ग्रीन लीव्ज ग्रो ऑन इट. म्हणजे तुम्ही झाडाला हळूहळू हिरवीगार पानं उमललेली आहेत,
फुललेली आहेत ते तुम्ही पाहिला. द ट्री हॅड बर्ड्स टू. त्यानंतर नेक्स्ट 6 स्टेप अवस्था 6वी अवस्था आहे, झाडाला कळ्या बर्ड्स आलेले आहेत. नेक्स्ट लास्ट पॉईंट, बर्ड्स मेड अ नेस्ट ऑन द ट्री विच वॉज फुल्ली ग्रोन अँड लेडन विथ फ्लावर्स. आणि शेवटच्या अवस्थामध्ये त्या झाडावर पक्ष्यांनी घरटे बांधलेली आहेत की जे झाड फुलांनी आणि पानांनी पूर्ण भारलेलं आहे. आता ह्या झाडांच्या झाली अवस्था, एका झाडाची रोपट्यापासूनची मोठ्या होण्याची अवस्था. आता यांच्या बीमध्ये जे भावना त्यावेळी झालेल्या आहेत आपल्या, त्या जोड्या लावायच्या आहेत. आता बघा, ए कॉलममध्ये फर्स्ट पॉईंट, यू प्लॅन्टेड अ सॅपलिंग. व्हॉट इज द फिलिंग्स इन बी? सी, ई पॉइंट फ्रॉम बी कॉलम, यू वॉन्टेड टू मेक अ हंबल बिगिनिंग. तर पहिला एमधील पहिल्याचे जो पॉईंट आहे त्याला बीमधील ई जो पॉईंट आहे त्याची जोडी लावायची आहे, एकला ई. नेक्स्ट नंबर 2 इन ए कॉलम, यू वॉटर्ड द प्लांट. आता ए कॉलममध्ये दुसऱ्याला जोडी कोणाची जोडायची बघा, यू वॉटर्ड द प्लांट, तुम्ही झाडाला पाणी घातलेलं आहात. आता बीमधील कोणता पॉईंट त्याला योग्य आहे? बीमधील जी, यू केअर्ड फॉर इट. नंबर 3, यू सॉ द शूट फॉर द फर्स्ट टाईम. तिसऱ्या पॉईंटसाठी बीमधला कुठला योग्य आहे? बी, द न्यू एक्सपिरियन्स ब्रॉट एक्साइटमेंट टू यू. तिसरा पॉईंट, यू सॉ द शूट फॉर द फर्स्ट टाईम. यासाठी तुम्ही कुठलं घेणार? बी, द न्यू एक्सपिरियन्स ब्रॉट एक्साइटमेंट टू यू. नंबर 4, यू फेन्स्ड द प्लांट. तुम्ही झाडाला कुंपण घातलेलं आहात. त्यासाठी बीमधील कोणती फिलिंग येईल त्याला? एफ, युअर मोटिव्ह वॉज टू प्रोटेक्ट इट. नेक्स्ट नंबर 5, द प्लांट ग्रॅज्युअली सॉ लश ग्रीन लिव्ज ग्रो ऑन इट. त्यासाठी बीमधील कोणती फिलिंग जोडता येईल? ए, गेव यू अ फिलिंग ऑफ जॉय टू सी द प्रॉमिसिंग फ्युचर. त्यानंतर नंबर 6, द ट्री हॅड बर्ड्स टू. 6 साठी बीमधील कोणतं येणार? डी, बीमधील डी बघा, द कलर सिम्बलायझिंग लाईफ गेव यू अ फिलिंग ऑफ होप. त्यानंतर 7, बर्ड्स मेड अ नेस्ट ऑन द ट्री विच वॉज फुल्ली ग्रोन अँड लेडन विथ फ्लावर्स. सी पॉईंट. आता बीतला सी पॉईंट आपल्याला त्याला जोडायला लावायचं आहे. 7 नंबरसाठी सी, यू वेर हॅपी अँड सॅटिस्फाईड बिकॉज यू एक्सपिरियन्स्ड what you had often heard, that small beginnings can lead to great achievements. तर या पद्धतीनं तुम्ही हे सगळं पॉईंट्स वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट पेजवर आपल्याला जो पोएट आहे त्या पोएटविषयी माहिती घ्यायची आहे. आता पोएट विषयी माहिती आपण घेऊया. बघा पानावर, द नेम ऑफ द पोएट इज रस्किन बॉन्ड. बॉर्न इन कैसौली, हिमाचल प्रदेश in 1934, Ruskin Bond has written hundreds of short stories, essays, novellas म्हणजे कादंबऱ्या, and more than 30 books for children. His first novel, The Room on the Roof, written when he was 17, received the John Llewellyn Rhys Memorial Prize in 1957. He has also published 2 volumes of autobiography, Scenes from a Writer's Life and The Lamp is Lit, a collection of essays and episodes from his journal. In 1992,
he received the Sahitya Akademi Award for English Writing in India. He was awarded the Padma Shri in 1999. Ruskin Bond lives with his adopted family in Mussoorie, उत्तराखंड. या ठिकाणी रस्किन बॉन्ड हे कवी आहेत आणि हे एक कथाकारसुद्धा आहेत. यांच्या गुप्तहेर कथा खूप प्रसिद्ध आहेत. तर या ठिकाणी कवी म्हणून आपण त्याची माहिती घेणार आहोत. तर रस्किन बॉन्ड यांचा जन्म हिमाचल प्रदेशातील कौसली या ठिकाणी झालेला आहे 1934 साली आणि त्यांनी शेकडो कथा लिहिलेल्या आहेत, एसेज निबंध लिहिलेले आहेत आणि नॉव्हेल्स कादंबरी लिहिलेले आहेत. आणि जवळजवळ 30पेक्षा जास्त मुलांच्यावर पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि त्यांची पहिली कादंबरी द रूम ऑफ द रूफ ही 1957 साली त्यांनी लिहिलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र 2 खंडामध्ये विभागलेलं आहे. त्याचं नाव आहे सीन्स फ्रॉम द रायटर्स लाईफ आणि द लॅम्प इज लिट, अशा 2 खंड त्यांचे आहेत. त्यानंतर त्यांनी निबंधाचा एक संग्रह आणि काही मालिका जर्नलमध्ये प्रकाशित केलेले आहेत किंवा नियतकालिक प्रकाशित केलेले आहेत. 1992ला त्यांना साहित्य अकादमीचं इंग्रजी भाषेविषयीचं पारितोषिक मिळालेलं आहे. त्यानंतर त्यांना 1999ला भारत सरकारचा पद्मश्री हा अवॉर्ड पारितोषिक मिळालेला आहे. रस्किन बॉन्ड हे सध्या त्यांची जे दत्तक फॅमिली आहे मसुरी इथं उत्तराखंड इथं ते सध्या राहतात. नेक्स्ट पॅराग्राफ. द पोएम चेरी ट्री इज अबाउट द पोएट्स एक्स्टॅजी ओव्हर द ट्री विच ही प्लांटेड विच टूक 8 years टू ग्रो. एक्स्टॅजी म्हणजे ग्रेट हॅपीनेस, अत्यानंद. He is expressing his wonder at the ways of nature and how the cherry blossoms are fragile and quick to fall. Fragile म्हणजे delicate, नाजूक. The tree gives him immense joy as he can see the stars and the blue sky through dappled green trees. Immense म्हणजे big, मोठ्या प्रमाणात, खूप मोठा, large. Dappled म्हणजे spots, ठिपके. तर ही चेरी ट्री ही जी कविता आहे, ही कविता कवीला त्यांनी एक झाड लावलेलं होतं, त्या झाडाबद्दल झालेला अत्यानंद त्यात वर्णन केलेलं आहे. आणि त्यांनी हे झाड 8 वर्षापूर्वी लावलेलं होतं. ही इज एक्सप्रेसिंग हिज वंडर ॲट द वेज ऑफ नेचर. आणि निसर्गातील हा एक मार्ग किंवा निसर्गाची ही किमया बघून त्यांचं आश्चर्य त्यांनी त्या कवितेत व्यक्त केलेलं आहे. आणि हे चेरीचं झाड कशा पद्धतीनं नाजूकपणे ते बहरत आलं होतं आणि त्यावरील फळं एक खाली पडण्यासाठी तयार होती किंवा इतकं नाजूक होती याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. ह्या झाडानं त्यांना खूप आनंद दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी आकाशातील तारे आणि निळभर आकाश त्या ढिपक्या असलेल्या झाडातून त्यांनी पाहिलेलं आहे, त्याचा पण आनंद त्यांनी या कवितेत वर्णन केलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया. पुढला व्हिडिओ मी तुम्हाला लगेच पाठवून देतो.